मालवण के सिंधुदुर्ग किले पर छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गिरना महाराष्ट्र को शर्मसार करने वाली घटना है, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के निर्माण में करोड़ों रुपए का भ्रष्टाचार होने का आरोप सांसद संजय राउत ने लगाया है। साथ ही राउत ने दीपक केसरकर पर टिप्पणी करते हुए कहा कि इन्हें जूते से मारना चाहिए। वे आज मुंबई में मीडिया से बात कर रहे थे। हाँ, पानी में तो बहुत से पुतळे, पाण्यामध्ये असंख्य पुतळे आहेत। हाँ, शिखरावर आहेत, पहाडावर आहेत, प्रतापगडावर आहेत ना। 120-400 किलोमीटर वेगाने वारे वाहतात प्रतापगडावर। ते पुतळे जागच्या जागी आहेत। 70-75 वर्षापासून पंडित नेहरूंनी स्थापना केलेले, छत्रपती शाहू महाराजांनी स्थापना केलेले। पण एक 7 महिन्यामध्ये एक पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्यावर पडतो। तुम्ही पाहिलं असेल की वाऱ्याने पुतळा पडला, पण त्याच वाऱ्यानं त्या किल्ल्यावर आणि किल्ल्याच्या बाजूला नाळी पोफळीची झाडे दिसतायत तुम्हाला। ती कुठे पडल्याचं दिसत नाहीये। झाडं पडली त्या दिवशी, लोकांची घरं पत्रे उडाले, असं काही झालेलं नाहीये। जेव्हा वादळ येतं तेव्हा लोकांची घरं उद्ध्वस्त होतात, झाडं पडतात, वृक्ष पडतात, बोटी बुडतात समुद्रातल्या। तसं काहीच झालं ते दिसत नाही, फक्त पुतळा पडला। पुतळा पडला याचा अर्थ पुतळा पोकळ, भ्रष्टाचारानं पोखरलेला चौथरा, कोट्यावधी रुपये खाल्लेले आहेत। आणि आता ज्या बातम्या समोर येत आहेत, हे ठाणे कनेक्शन आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या पुत्राचं कनेक्शन आहे, मी सांगत नाही। ज्या बातम्या समोर येत आहेत त्याच्यावरती खरं म्हणजे विद्यमान न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखाली एक SIT स्थापन केली पाहिजे, याची चौकशी करण्यासाठी। कोट्यावधी रुपये, शेकडो कोटी रुपयाचा व्यवहार झाला या पुतळ्याच्या मागे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे सरकार भ्रष्टाचार करतं आणि पैसे खात आहे, आणि त्या पैशातून तुम्ही परत महाराष्ट्राच्या निवडणुका लढणार आहात, हेच पैसे, याचा काय फक्त निषेध करायचा? थंड बसायचं शंढासारखं? आज मालवणमध्ये मोर्चा निघतो आहे। स्वतः आदित्य ठाकरे त्या मोर्चाला उपस्थित राहत आहेत। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुद्धा नेते त्या मोर्चाला उपस्थित राहतील। पण हे आंदोलन संपणार नाही। मी स्वतः परवा चाललो आहे, बरं का। मी स्वतः 30 तारखेला मी स्वतः मालवणला जाते, तेव्हाही आम्ही काही तिथे आंदोलनं आणि काही संघर्षाच्या गोष्टी आहेत त्या संदर्भात त्या करूच। राज्यभरातून तिथे लोक येत आहेत आता, कारण लोकांच्या मनाला, महाराष्ट्राच्या मनाला ही झालेली सगळ्यात मोठी जखम आहे। उनको जूते से मारना चाहिए, लोग मारेंगे। अगर उनको लगता है, त्या माणसाला वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला हे बरं झालं, त्यातून काही चांगलं घडेल, बरं, काही अफजल खानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अफजल खानाची औलाद आहे मेंढ्याने पोसलेली, ही अशी माणसं आहेत जी या मेंढ्यांच्या मंत्रिमंडळात आहेत। बरं झालं, आम्ही तर म्हणतो बरं झालं ही घाण आमच्याकडून गेली। या सडक्या विचाराची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडलाय बरं झालं, कसं काय यांच्या तोंडातून हे शब्द निघू शकतात की पुतळा पडला हे बरं झालं, हा शुभ शकुन आहे, यातून चांगलं घडेल? किती घाणेरड्या मनोवृत्तीचे लोक या देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केले। हे देवेंद्र फडणवीसांचंच पाप आहे। हे का शिवाजी महाराजांचे एवढे शत्रू झालेत मला कळत नाही। हे मिंधे आणि त्यांची जी टोळी पोसण्याचं काम हे फडणवीसांनी केलं, हे नरेंद्र मोदींनी केलं, आणि या सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला पैसे खाण्यासाठी। हा आरोप नाही, सत्य आहे।